महाराष्ट्र भूषण, महाराष्ट्राचा भूषण, आपण राज्यासाठी सर्वोच्च पुरस्कार दिला जातो, तो मिळतोय. त्या भूषण संदर्भात काय वाटतं? महाराष्ट्राचा भूषण होताना महाराष्ट्राचं भूषण या शब्दामध्ये सगळं आलं ना. एका आपल्या ज्या आपला प्रदेश आहे, जिकडे आपली कार्यक्षेत्र आहे आपलं, त्या क्षेत्रामध्ये आपण जिथे राहतो त्या आपल्या क्षेत्रामध्ये भूषण म्हणजे नंबर 1चं हे मिळणं हे केव्हाही मोठंच आहे ना. आजच्या घडीला सर्वाधिक जास्त आनंद तुमच्यासोबत निवेदिता ताईंच्याही चेहऱ्यावर दिसतोय. मला आज खास त्यांच्याविषयी तुमच्याकडनं ऐकायचं आहे की या महाराष्ट्र भूषणचा प्रवास त्यांच्यासोबतचा कसा होता? तो तुम्ही त्यांना विचारलं तर जास्ती चांगलं होईल, पण त्यांचा जो आनंद आहे हा माझ्यापेक्षा काही वेगळा असण्याची शक्यताच नाही ना. तरी पण आणि एकूण या 35 वर्षांच्या प्रवासात, या 50 वर्षाच्या प्रवासात इतके चित्रपट केले, इतकं नाटक सिनेमे केले, त्यातलं एखादं असं माइलस्टोन कलाकृती जी तुम्हाला आज इथे कुठली नमूद करावीशी वाटते की ज्याचं योगदान तुमच्या आयुष्यात खूप मोठं आहे? नाही, तसं मी एक म्हणून सांगू शकत नाही. काय होतं आहे, जेव्हा ही कलाकृती आम्ही करतो त्यावेळी ती नंबर 1 असं समजूनच करतो ना, आणि समजून तसं करायला पाहिजे. कलाक्षेत्रात महाराष्ट्र भूषण मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट आहे. भावी पिढीतल्या कलाकारांना काय सांगाल? कुठल्या येत्या कलाकारांना, जे आता आपल्या मागून सगळी पिढी येते कलाकारांची, त्यांना काय सांगाल? सांगण्यासारखं मी सांगण्यासारखं काहीच नाही आहे. प्रत्येक तेवढा हुशार प्रत्येकजण आहे, आणि जर असा जर पुरस्कार मिळवायचा असेल तर त्याला काय करायला पाहिजे हे त्याला एकत्र बाकीच्यांच्या अनुभवावर निश्चितच कळेल. तर मी निश्चित सांगण्यासारखं काहीच नाही. त्यांनी स्वतः अभ्यास करावा ना त्या सगळ्या गोष्टीचा.